तर नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सुनील तुरकर प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज गुढीपाडवा निमित्त नेमकं गुढीपाडवा आपण सण साजरा का करतात याविषयी आपण चर्चा करत आहोत। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो। हा एक दक्षिणात्य सण असून तो वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सापडलेल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा गुढीपाडव्यापासूनच प्रारंभ होतो। महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। प्रामुख्याने या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे संबोधले जाते। महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली खडकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्षाच्या प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली। या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला सेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात। हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे, तर खिल पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या असतात। त्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले असे मानले जाते। दुसरे म्हणजे अयोध्येला श्रीराम परत आले। 14 वर्षे वनवास भोगून प्रभू रामचंद्रांनी लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैन्यांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्याच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी ही आख्यायिका सांगितली जाते। गुढी या शब्दाचा तेलुगू अर्थ लाकूड किंवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही होतो। कुंडी या शब्दाचा हिंदीत एक अर्थ लाकूड करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो। त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला। ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रांतकाळी खायला देतात। त्यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्तनाशक करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे आणि अनेक औषध गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेद शास्त्रात मानले जाते। कडुनिंबाची पाने शरीराला थंडावा देणाऱ्या आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते। हे सर्व प्रकार आज गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात। हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान असून गुढीपाडव्याच्या विविध आख्यायिका पुराणात आपल्याला सापडतात। नेमके गुढीपाडव्याला आपल्या घरी आपण काय करता हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। अशाच एका नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटू। तत्पूर्वी पाहत रहा प्रभात कट्टा। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास नमस्कार।